नमस्कार मित्रमैत्रिणींनो. दिल्लीतल्या आम आदमी पक्षाचे नेते, सर्वोच्च नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीनं अखेर अटक केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयात अटकेपासून संरक्षण मिळावं याच्यासाठी त्यांनी आज केलेला जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आणि तेव्हापासून त्याच्यानंतर लगेचच ईडीचं पथक त्यांच्या घरी गेलं. तेव्हापासूनच त्यांची अटक होऊ शकेल, त्यांना अटक होऊ शकेल असं चर्चा अशा बातम्या येत होत्या आणि अखेर अटक झाली. खरं तर राजकीय समीकरणं बघता अटक होईल का नाही याबद्दल शंका होती. अनेकांना वाटत होते की अटक होणार नाही, पण फायनली त्यांना अटक झाली आहे. त्यामुळे आता राजकारण ऐन निवडणुकीच्या तोंडावर देशात एवढी मोठी घडामोड होणं याच्यावर तर बोलावंच लागेल ना राजे हो. तर आज मी याच्यावरच बोलणार आहे. नमस्कार, मी आहे राधिका अघोर आणि आपण बघता आहे घनघोर. मित्रांनो, देशाचं राजकारण बदलायला निघालेले, देशाचं राजकारण स्वच्छ करायला निघालेले झाडू घेऊन हातात आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल सर्वेसर्वा त्यांचं अर्ध मंत्रिमंडळ अबकारी घोटाळा आणि इतर घोटाळ्यांप्रकरणी जवळजवळ आता अटकेत आहे आणि आज त्यांचे सरताज केजरीवाल यांनाही ईडीनं अटक केली आहे. खरं तर सुरुवातीला म्हटलं तसं देशात निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, कार्यक्रम निवडणुकांचा जाहीर झाला आहे आणि अशा वेळी एका विरोधी पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला अटक करणं, जो मुख्यमंत्री पदावरही आहे, हे खूप मोठं धाडस आहे आणि तपास यंत्रणांनी ते धाडस दाखवलं, सरकारने ते धाडस दाखवलं. याच्याबद्दल आधी सरकारचं मी अभिनंदन करते. दिल्ली सरकारनं मद्यविक्रीसाठी लागणाऱ्या अबकारी कराचं जे धोरण आहे ते बदललं आणि ते धोरण बदलताना अशा प्रकारचं जे ते धोरण केलं की ज्याच्यातनं कंत्राटदारांना फायदा मिळू शकेल आणि त्याच्यातनं पैसा कमावला असा हा आरोप आहे. आणि नंतर ते धोरणही दिल्ली सरकारने रद्द केलं, पण त्या सगळ्या काळामध्ये कमावलेल्या पैशाचा तपास ईडी करते आहे, त्याचे धागेदोरे शोधते आहे आणि आरोपपत्र सुद्धा या प्रकरणात दाखल झालेलं आहे. त्याच घोटाळा प्रकरणात दिल्लीचे माजी मंत्री संजय सिंग, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे सगळे जे अरविंद केजरीवालांचे सहकारी होते त्यांना ऑलरेडी अटक झाली आहे. मागच्या आठवड्यातच KCR त्यांची मुलगी कविता यांना पण अटक झाली आहे आणि त्यांचे लागेबांधे काय आहेत ते पण ईडीने न्यायालयामध्ये सादर केलं. या सगळ्या घटनाक्रमानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवालांना कोणतंही संरक्षण दिलं नाही, त्याच्यामुळे त्यांची अटक होईल हे स्पष्टच होतं. या सगळ्या घोटाळ्याचे तपशील तुम्ही बातम्यांमध्ये वाचले असतीलच, आजही वाचले असतील, आधीही वाचले असतील, त्याच्यामुळे त्या तपशिलात मी आज फार शिरणार नाही. पण ही अटक म्हणजे आम आदमी पार्टीला मिळालेली सणसणीत चपराक आहे असं तर मात्र नक्की मी म्हणेन. म्हणजे जो पक्ष सर्वसामान्य लोकांसाठीचा पक्ष म्हणून चालतो असं ते सांगत होते, असा त्यांचा दावा होता, त्या पक्षाचे नेते कायदेशीर प्रक्रियांना कसे सामोरे जातात, तपास यंत्रणांचा किती सन्मान ठेवतात आणि वरून लोकशाही धोक्यात आहे, अमुक संविधान धोक्यात आहे असं सगळं बडबड करतात, हे आपण पाहिलं. संजय सिंग, मनीष सिसोदिया यांच्यावर जेव्हा आरोप होत होते तेव्हा हेच केजरीवाल की अरे अगर है तो अरेस्ट करो ना असं म्हणून कशी नौटंकी करत होते. आणि मग जेव्हा अरेस्ट झाली, पकडलं तेव्हा तर आप बहुत क्रांतिकारी हो, आप एक सत्य की लढाई, न्याय की लढाई लढ रहे हो, आप भगत सिंग हो, अशी सगळी डायलॉगबाजी आपण ऐकली. ते क्रांतिकारी होते, संजय सिंग क्रांतिकारी होते किंवा मनीष सिसोदिया क्रांतिकारी होते वगैरे वगैरे. पण कधीतरी जेव्हा सिसोदियांना अटक झाली तेव्हा हे धागेदोरे केजरीवालांपर्यंत पोहोचणार हे निश्चित होतं. जेव्हा केजरीवालांची पाळी आली तेव्हा एकदम त्यांना विपश्यना आठवली. मग काय तर म्हणे समन्सच इलिगल आहे, त्यातले प्रश्नच चुकीचे आहे, मग मी हेच करायचं आहे, मला अमुकच आहे असं सगळं म्हणून मला प्रोटेक्शन द्या असं सांगत त्यांनी 9 समन्स टाळले. आम आदमीला भेटते का राजे हो एवढ्या सवलती? एक समन पाठवला आणि त्याला उत्तर नाही दिलं तर दिल्ली पोलीस काय चीज आहे, तपास यंत्रणा काय, उचलून घरातून घेऊन जातील. आणि हे आम आदमी पार्टीचं नाव घेऊन
9 समन्स पाठवले तरी साहेब जायला तयार नाही. अरे तुम्ही इतके प्रामाणिक असाल तर तपासात सहकार्य करा, प्रश्नांना उत्तरं द्या. नाही, पण ते नाही करणार, नुसता रडारड करणार. इकडे तिकडे भाषण देत फिरणार आणि मग मोदी कैसे भ्रष्टाचारी आहे, मोदी की डिग्री फलाना आहे, अमुक आहे तमुक आहे, ते पाहतील. तुम्ही तुमचं हे करा ना. नुसतीच ती बेकार चप्पल आणि टोक शर्ट आणि छत्री बित्री असं घेऊन आम आदमी होत नाही. एखादी छोटीशी गाडी घेऊन फिरणं, तुमचा बंगला आणि ते हे सगळं काय होतं हे सगळ्या लोकांनी पाहिलेलं आहे. त्याला नौटंकी म्हणतात जे तुम्ही करता. म्हणजे गरीब अमुक तमुक ह्यांच्या नावाने भारतामध्ये राजकारण करणारे अनेक पक्ष आहे. सगळेच पक्ष ते सगळं करत असतात. पण आम आदमी पार्टीच्या नावाने राजकारण करत इतका दाबून भ्रष्टाचार करणारा आणि म्हणजे इतक्या अधोगतीला इतक्या वेगाने जाणारा हा भारतातला कदाचित एकमेव पक्ष असेल, आम आदमी पार्टी. आणि म्हणूनच आम आदमीचं प्रिव्हिलेज असणं हे आज आपण पाहिलेलं आहे. मात्र ईडीने हा तपास लावून धरला ह्याचं कौतुक आहे. आणि केजरीवाल तपासात सहकार्य करत नाहीये हे व्यवस्थित लोकांसमोर आणलं. त्याच्याबद्दल ईडीनी खरंच ती चिकाटी दाखवली. म्हणजे जगभरातल्या नेत्यांना हे सर्टिफिकेट वाटत फिरणार की जेटली कसे भ्रष्टाचारी आहे, अमुक कसे भ्रष्टाचारी आहे, गडकरी कसे भ्रष्टाचारी आहे, आणि मग त्यांनी कोर्टात गेले की हे माफी मागणार. हा यांचा इतिहास. पण हे जगभरात जे इतरांना सर्टिफिकेट देत फिरत होते ते स्वतः समन्स आल्यावर कसे वागतात हे पण लोकांनी पाहिलं. यांना संपूर्ण उघडं करून यांचं चारित्र्य पूर्ण लोकांसमोर आणून न्यायालयात अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी करण्याचा चान्स देऊन सगळ्या गोष्टी करून हे झाल्यानंतर ही अटक झालेली आहे. म्हणजे आता कोणीही म्हटलं असतं की आता पुढची पायरी तर अटकच असली पाहिजे. पण त्यांना बहुतेक वाटत होतं की सध्या निवडणुकीचा काळ आहे, राजकारण आहे, त्याच्यामुळे अटक आपल्याला होणार नाही आणि अटक करा असं म्हणून आपण हे करू. प्रत्यक्षात जेव्हा अटक झाली तेव्हा ताबडतोब सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आहे. आज कदाचित त्याच्यावर सुनावणी पण होईलही, कारण अशा सगळ्या प्रिव्हिलेज लोकांसाठी, अशा आम आदमी पार्टीसाठी सर्वोच्च न्यायालय ताबडतोब आपले दारं उघडतं. बाकी ठिकाणी त्यांना पारदर्शकता आणि प्रामाणिकता आणि अमुक तमुक हवी असते. पण हजारो केसेस पेंडिंग असताना आम आदमी पार्टी के तरह आओ असं ते काही केजरीवालांना सांगणार नाही. आज सकाळी त्याचं ताबडतोब हिअरिंग घेतील. असो ते. पण हा सगळा घटनाक्रम देशातल्या जनतेनी, दिल्लीतल्या जनतेनी पाहिला आहे. हा सगळा घटनाक्रम देशातल्या जनतेला लोकांना पाहू दिलेला आहे. आणि त्यानंतर की आता अटक करण्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती आल्यानंतर ही अटक झालेली आहे. त्याच्यामुळे आता ही अटक झाल्यावर ही लोकशाही विरोधी आहे, संविधान खतरे में आहे असं सांगून जर सहानुभूती मिळवण्याचा यांचा प्रयत्न असेल तर तो सक्सेसफुल होणार नाही असं मला वाटतं. अगदी निवडणुका सुरू असताना सुद्धा त्यांना सहानुभूती मिळेल असं वाटत नाही. उलट इंडिया आघाडीतले जे स्वच्छ प्रतिमेचे वगैरे नेते आहेत ते कसे लालूच्या वेळेला कसे बोलत होते की अमुक केलं, लालूजींनी मोदींच्या विरोधात बोलले म्हणून हे केलं. यात केजरीवालही होते, सगळेच जण होते. ते आता स्वच्छ प्रतिमा आणि आमचं हिंदुत्व असं भ्रष्टाचाराचं नाही असं म्हणणारे सगळे केजरीवालांच्या बाजूनी कसे उभे राहतात ते आपण बघूया. ते आणि आपण बघूया आणि जनताही बघेल, ऐन निवडणुकीच्या काळात बघेल. त्यामुळे विस्मृतीत पण जाणार नाही हे. त्यामुळे आता उद्या आज काय रिॲक्शन येतात लोकांच्या ते बघायला पाहिजे. पण बाकी समजा सहानुभूती मिळेल असं जरी आपण गृहीत धरलं तरी देखील, ही सहानुभूती मिळाली तरी देखील किंवा राजकारणात काही तोटा झाला तरी देखील जर अटक करणं आवश्यक असेल तर ती कायदेशीर कारवाई केली पाहिजे. हा स्टँड सरकारने घेतला, ईडीने घेतला, ते धाडसाचं आहे. त्या धाडसाचं कौतुक केलं पाहिजे. आणि आता पुढे काय होईल ते आपण बघूच. पण सध्या तरी केजरीवालांना झालेली अटक महत्त्वाची ठरते असं मला वाटतं. आत्ता इथेच थांबते. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.